तिथून हे शिबिर 25 वर्षापासून निर्माण केले आहेत. मी बरेच जंगलात, वाघाच्या गावात, डोंगरदेवला माझं पहिलं शिबिर होतं, तुम्हाला सगळ्यांना. ते पोरं आज अमेरिकेला शिकत आहे, फर्स्ट क्लास मध्ये आहे. कारण ज्यानं ध्यान केली, मी तुम्हाला मगाशी सांगितलं का 41 अध्याय मी 4 दिवसात पाठ केले आणि पाठांतर करून पूर्ण त्याच्या संगीत बसून 41 ध्यानाने एवढी बुद्धी वाढते. 4थ्या वर्गात नापास होणारे पोरं, आता मागच्या वर्षी पोरगा, म्हातारी आई आहे आणि बहीण आहे त्याला 7व्या वर्गात. मग बहीण काय 7व्या वर्गात ती कामाला जाते काय? तुमची तर मोठी 12वी येऊन जात काय ते आई म्हातारी झोपडं कवीला तुला. हा पोरगा शाळेतून येऊन त्या गॅरेजमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो हाय का काही, तो 200 रुपयात त्या गॅरेजमधला सामान काढून देतो कोणाला. तो 200 रुपये शाळेतून आल्यावर कमावतो रात्री ते, आणि सकाळी शाळेत जायच्या अगोदर 1-2 घंटे कुठं काम पाहतो आणि तो करून येतो. रविवारी फुल कामाला जातो. असं करून तो आईला पोसतो नाही बहिणीला पोसतो. तो संस्कार शिबिर त्याला वरुडचे आपल्या तिथंच मागच्या वर्षी झाले. त्याला म्हटलं काय महाराज म्हणे आपल्याविषयी काय व्यवस्था आहे? फक्त ध्यान कर म्हटलं. ध्यानानं एवढी बुद्धी वाढते का भौतिक आणि पारमार्थिक दोन्ही शक्ती ध्यानात आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा पोरगा मेरिट आला हो. सगळे कोचिंग क्लासेसवाले 5-5 लाख रुपये त्याच्या घरी आले का आमचं नाव सांग. जमीन आसमानचा फरक आहे त्यापैकी त्यांच्या विचारात ना तुमच्या विचारात. तुम्ही आई वडील तसे नाही म्हणून पोरग तसे निघाले आणि तुमच्यापाशी जास्तीचा पैसा आहे म्हणून पोरं तसे निघाले. त्यांचंही काही कसूर नाही, हे 100% सत्य. तुम्हाला ऐकण्याला कडू लागेल, लिंबाचा पाला कडू आहे, पण तो मात्र शरीराला पोषक आहे. साखर गोड आहे, पण ती मात्र रोगी आहे, ती रोग करते. आणि हे औषध घ्यायला या जमान्यात कोणीच नाही. सगळ्यात मोठी तुमचे 10 मजली घर आहे हे कमाई आहे. लग्न झाल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी संतान माझे कसे होईल ते आदर्श निर्माण करावे ही जबाबदारी खरी. किती पैसे कमावले ही जबाबदारी नाही. नाही तर इतिहास दिसून आला तुम्हाला. कोरोना एक नावाचा शिक्षकाला, महागुरु आला, सांगून दिलं का पैशावाले जास्त वारले, मेले, एकही पैसा कामिण्याला, गरीब जिवंत राहिले. कायचं सुख आहे? 10 मजली घर झाडाले कोण नाही, तरी तुम्हाला भंगार झालाय तुमचं घर. एक खोली झाडताना बाकीचे झाडाले कोण नाही, तरी तुम्हाला दिसत नाही. तुमच्या इथं गोदाम भरलाय, 2 पोळ्या लागते, बाकीचे गहू सोडून राहिले फेकता, इथं फेकता, तांदूळ फेकता, चांगले शेरभर आणता, 10 किलो फेकून देता. ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरून आहे. 2 पोळ्या खाता, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुम्ही आपल्या